चला 1,500चं चॅलेंज घेतलंय. किती वेळात होणार आहे बघू. आजची ओपनिंग झाली आहे. कालचीच बुकिंग भेटली मेन महत्वाचा भाग होता. पण काल मेन रोडने गेलो होतो. आता आज बाईक साईडने चाललोय पिकअपला. तर चला बावधन किती रुपयाची आहे आणि किती होतात हे बघू. पहिला दिवस असेल असा रविवार आणि आजचा. झाले. चला अशा प्रकारे आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली बावधनचे भेटले 189 भेटले, पण 190च केले कस्टमरने, कारण रेग्युलर येतं म्हणतात 190च होतं मीटरनी पण. तर आत्ता आपण आहे बावधनमध्ये फर्स्ट राईड भेटली 190 रुपयाची. आता दुसरी राईड, पाऊस पडतोय नॉर्मली, वाजतंय चांगलं. तर चला बघू आपण आता नेक्स्ट राईड आपण कुठली उचलतोय. कारण की आता थोडस प्लस पॉईंट वाजायला लागले, कारण पाऊस आहे म्हणून एक पटकन राईड उचलावी मला असं वाटतंय. तर पहिली राईड उचलून नंतर बोलू आपण. चला तर मंडळी, आपल्याला दुसरी बुकिंग बसलेली आहे. आता दुसरी बुकिंग आहे हिंजवडी फेज 3 TCS कंपनी. तर ती आहे 16 रुपये पर किलोमीटर. ओलाचं काय नाटक चाललंय हे कुणालाच कळना. तर ओला पाऊस चालू असू या काही असू, ओला 15-16 रुपये पर किलोमीटरने द्यायला लागलाय. कारण काय ओलाला, हे ओलालाच माहिती असेल. आला फोन कस्टमरला, पहिले मीटरचं बोलून घेऊ. हॅलो 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 हा सर. हा चालतंय, आलो सर. आणि सर मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटर कंपल्सरी झालेलं आहे. नाही सर, मीटर कंपल्सरी आहे. सगळेजण मीटरने चालू आहे सर. चालतंय. चला लेट्स गो. मीटर कंपल्सरी झालेलं आहे. मीटरवर ताबा मारलेला आहे. चला या 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 म्हणला तो. त्याचं म्हणणं आहे की मीटरनी सगळी लोक घेत नाहीत. आता सगळी घेत नाहीत म्हणून कसं आहे की जे करणारी मीटरनी आहेत त्यांना बी असं ऐकायला लागतं तुमच्यामुळं. तर चला जाऊ द्या, आपलं झालंय मीटरनी 16 रुपये पर किलोमीटरने परवडणार नाही. प्लस ट्रॅफिक आहे, ह्या गोष्टीमुळे आपल्याला परवडणार नाही हे भाडं. पण मीटरने म्हणल्याच्या नंतर परवडू शकतं. तर चला करू पहिलं पिकअप. आणि किती होतात हिंजवडी फेज 3 TCS चे हे बघू आपण. लाईट नव्हती, खड्डा, सगळ्या जागावर खड्डेच नाही. छोटा मोठा हे कळत नाही. आणि हे पॉइंट दरवर्षीचा पावसाळ्याचा पॉइंट आहे. इथं खड्डे पडतातच. काय नक्की रोडचे पैसे कुठं चालल्यात काय माहिती. बदमाशी भयंकर आहे दादा. खड्डे वगैरे ना ते काढीकडनं इकडे तेच आहे म्हणा, बेतानी काढ. बापरे, काय माहिती बाबा. पहिल्या आधी तर लई रोड लहान होता. बिल्डिंग नव्हत्या ना, थोडं लहान आपल्याला लागतात शिकत गाडी लावून पण नव्हतं एवढं लहान. असं तरी बिल्डिंग पहिलं काय शो. ते जर हायवा असलं ना सर, मुंबईला ऐका ना, हायवेला असलं तर सारखं मुंबईला गेला सुट्टीवर सारखं. आता माझ्या आत्ताची फॉरेनकडे पण पॉकलेम हायवे कंटिन्यू त्यांचं काम करत. तर अशा प्रकारे आपला ड्रॉप झाला बाणेर आपलं बावधनवरनं हिंजवडी फेज 3 TCS कंपनीचं वरचं लोकेशन ह्याचं टाकलेलं त्यांनी सोसायटीचं. आणि TCSच्या अलीकड TCSच्या वरनं लेफ्ट साईड मारला सर्कल वरनं ती कंपनी एरिया चालू, म्हणजे सोसायटी बनणं चालू आहे. तिथला हा ड्रॉप होता.
तर त्यांचं बिल झालं कम्प्लिटली 340 रुपये आणि आपल्याला ऍपने दाखवले फक्त 302 रुपये. हे वरचे 37 रुपये प्लस भेटले आपल्याला. आणि पण एवढ्या घाणमधलं गाडी काढायला लागली चिखलामधलं, तो विषय वेगळा. तर चला बघू आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली भेटते. कारण की ऍडव्हान्स मध्ये आपल्याला एक बानेर वगैरे गेली 245 रुपये काहीतरी. तर नेक्स्ट राईड कुठली मिळते बघू आपण. नुसतं टन 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 व्हायला लागले. बुकिंग मोठ्या वाजत नाही, लोकलच वाजतात. उबेरला काम करणं, उबेरला आपण म्हणलं आपल्याला एक बानेर वगैरे गेली आणि उबेरने आपल्याला दिली सेपरेट बानेर. लय कष्ट करू नको म्हणला. ती होती 250 रुपयाची, हे 271 रुपये म्हणजे 271 ची राईड आहे. चला तर करू पहिलं पिकअप. देवळी मधली सोसायटी, इथं निसर्ग टाईप मध्ये वाटतो बघा तुम्ही. इथं थोडसा ढासळलंय पण एक नंबर सोसायटी, एक नंबर. पूर्ण झाडं झुडपं सगळ्या गोष्टीला जपणारी सोसायटी. नहीं इधर कुछ भी नहीं, OTP डाल के रखने का. बाहर जाते जाते हो जाएगा वो. हो गया. वन टू सेवन. चला तर मंडळी, हिंजवडी फेस्ट्री वरनं उबरची भेटलेली 271 रुपयाची. एक मिनिट गाडी सेफ्टी लावू द्या. तर त्यांची झाली 271 रुपये. आणि आता आपण आहे बानेर पाषाण लिंक रोडला. बानेर पाषाण लिंक रोडला एक प्लस पॉइंट झालेला आहे. इथं म्हणजे पासपोर्ट ऑफिस आलेले बानेर पाषाण लिंक रोडच्या इथं. त्याच्यावर तो बेनिफिट भरपूर झालाय की इथनं हमखास मोठ्या बुकिंग मिळायची शक्यता जास्त वाढली. आणि तुम्हाला तो चौक पण दाखवतो. त्या चौकामध्ये गर्दी किती रिक्षावाल्यांनी लावलेली आहे ते पण तुम्ही बघू शकता. आता बघू आपल्याला इथनं कुठली बुकिंग उचलतोय. कारण काल आपण इथनच दत्तवाडी घेऊन गेलो होतो आणि आज कुठली घेऊन जातोय हे बघू आपण. गाड्या लावायला बी जागा नाही, गाड्या लावायला पण एवढं पब्लिक इथं थांबायला चालू झालेलं आहे. सेपरेट राईड 16 किलोमीटर 259 रुपये. 6953. 6953. अरे बिना काय म्हणजे टू व्हीलर वाला हॉर्न वाजवतोय. मला त्याचा शेजारी जाऊ दे, व्हिडिओ तर चालू आहे. फक्त चुकून शेजारी त्याच्या जाऊन थांबावं मी. तर मंडळी आपलं झाला ड्रॉप झाला. राजाराम दत्तवाडी जी पडलेली ती राजाराम ब्रिजच्या इथं आपला ड्रॉप झाला. त्यांचे पेमेंट भेटले आपल्याला 200. अयो 210 रुपये दाखवतोय. 260 रुपये आपल्याला भेटलेले. चला तर बघू आता नेक्स्ट राईड कुठली आहे आणि कुठं जातोय आपण. ही बुकिंग होती आपली 10 किलोमीटर म्हणजे 12 किलोमीटर 12.5 किलोमीटरची राईड होती. 12.5 किलोमीटरला आपल्याला कॅश कलेक्टेडला आले 210 रुपये. जेवढे कॅश कलेक्टेडला यायचे तेवढे 17 रुपये पर किलोमीटरने होतं. आणि त्याच्या पुढे आपल्याला भेटले 50 रुपये अख्खे एक्स्ट्रा. तर 50 रुपये एक्स्ट्रा भेटले. आता चालले आपण घराकडे. चला बघू आता जेवण करू आणि नंतर येऊ डबल. किती होतंय दुपारच्या नंतर हा बघू आपण धंदा. पिठलं हे पंजाबी तडका आणि चपाती आजचं जेवण. आणि ह्याच्यामध्ये आहे समोसा आणि वर समोर तिथं वरण भात तयार होतोय. तर जेवण करू आणि नंतर बघू आपण आता कुठं जातोय काय नाही धंदा नंतर बघू. आता पहिले जेवण करू आपण. चला तर मंडळी आता आपण जेवण करून आलोय. आता जेवण करून आपला पॉइंटला आलोय गाडीच्या.
लय वेळ झालं एक बुकिंग वाचतीये. 200 मीटरवरनं पिकअप आहे आणि सनसेटीतच जायचंय. तर 45 रुपये मिळतात तर कशाला सोडावे म्हणलं, माझं म्हणणं आहे. तर चला पहिली बुकिंग पिकअप करायला जाऊ. मग किती रुपयाची होती हे बुकिंग हे पण बघू. 200 मीटर पिकअप आहे आणि 1 किलोमीटर ड्रॉप आहे. तर पिकअप लोकेशन चुकीचं होतं कस्टमरचं. राईड काही कॅन्सल नाही झाली. कारण पिकअप लोकेशन चुकीचं असलं म्हणजे की आपण पहिलं काय बोलतो की राईड कॅन्सल झाली आता, पण ही राईड कॅन्सल नाहीये. ही गोविलगंगाची राईड आहे. गोविलगंगाचं अतिथी हॉटेल आहे. अतिथी आता सध्याला मोठं हॉटेल गोविलगंगामध्ये झालेलं आहे. तर त्या हॉटेलच्या समोर या म्हणले, जे तिथं आहेत. म्हणलं कस्टमरला फोनवर सांगितलं की 20 रुपये एक्स्ट्रा होतील म्हणलं, कारण की पिकअप लोकेशन इकडनं होतं, इकडनं 1 किलोमीटर जात होतं. आता तिकडनं काहीतरी पिकअप आणि ड्रॉप दोन्ही मध्ये अर्धा अर्धा द्यायचं. 1 किलोमीटर धरा, वाढत असेल तर 70 रुपये परवडतात. तर चला बघू आता किती वाढते. ते आपल्याला पिकअप केल्या गेल्या कळून येईल की किती वाढ झाली, कारण की तिथनं 1 किलोमीटरची राईड होती. आता इथनं किती आहे हे बघू आपण. एचडीएफसी बँक पिकअप लोकेशन आहे तुमचं. इथं इथं ती तिकडची एचडीएफसी धरली त्यांनी माणिबागेतले. ओटीपी काढले 9393 939 60 रुपये. अशा प्रकारे आपला हा ड्रॉप झाला आणि 800 मीटर वाढलं होतं. 8 8 16 1.5 किलोमीटर हे धरा आणि 1.5 किलोमीटर साठी आपण 20 रुपये वाढून घेतले. आता परवडलं म्हणायला लागेल, कारण की पहिले दाखवले त्यांना 40 दाखवलेलं कॅश कलेक्टेड साठी. त्यांचे 5 रुपये उबेर देणार आहे आपल्याला, प्लस 20 रुपये एक्स्ट्रा होते. ते 20 रुपये म्हणल्याच्या नंतर आता समोर एक हात करतात आहेत, आजी आहेत, काय कुठं जात आहेत काय माहिती, बघू आपण आता. तर अशा प्रकारे आपल्याला पहिली बुकिंग भेटलेली आहे आणि पहिली बुकिंग आहे बावदान. याच प्रकारे सकाळसारखे सेम सुरुवात झालेली आहे. दुपारचे 3:18 झालेले आहेत. तर बघू आपण आता बावदान किती रुपयाचे होणार आहे. प्लस आपल्या गाडीमध्ये एकाचा गॉगल राहिलेला, तो गॉगल पण आता जस्ट मला फोन येऊन गेलेला की सर तुम्ही जर कोथरूड वारजे ह्या जवळच्या एरियामध्ये कुठं आले तर आम्हाला तेवढं फक्त गंगा भाग्यदेच्या गेटच्या जवळ वॉचमॅनच्या इथं जरी दिलं नेऊन तरी चालेल म्हणले. आणि बरोबर नशिबाने बावदान भेटले. तर इमानदारीची दुनिया आहे हे आपण दाखवून देऊ आणि तेवढा गॉगल त्यांना रिटर्न देऊ. $138 $138. चला तर असा ड्रॉप प्रमाणे आपला ड्रॉप झाला. 140 रुपये आपल्याला भेटले. 140 रुपये भेटले. आता बावदान मधनं आपण चाललोय तो गॉगल रिटर्न करण्यासाठी. मेन महत्वाचं त्यांचा फोन आला आणि डोक्यात आलं, बुकिंग पण बसली बावदान. आता चला जाऊ देऊ. नाही त्याच्याकडनं त्या पैशांची अपेक्षा नाही, पण देतील ते देतील, नाही तर नाही देतील, काय एवढा विषय नाही. चला करू आपण पहिला यांचा गॉगल रिटर्न करू. गॉगल तुम्हाला दाखवतो मी गेल्याच्या नंतर, देण्याच्या आधी तुम्हाला दाखवण्यात येतो. चला तर बघू आता देऊ गॉगल त्यांच्याकडे. ज्यांची अमानत आहे त्यांच्याकडे आपण रिटर्न देऊन टाकू. आपले काय नाहीये त्याच्यात. ते डिक्कीमध्ये विसरून राहिलेलं त्यांच्याकडनं आणि तसंच विसरले ते. तर आपलं काम आहे त्यांचं, आपल्या गाडीमध्ये वस्तू राहिलेली आहे आणि बुकिंग करून मीटरने गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपण द्यायला चाललेलो आहे. जर मीटरने नसते तर मी देण्यासाठीही पैसे घेतले असते, पण त्यांनी मीटरने गेलेले, मीटरने चांगलं वागणूक होती त्याच्यामुळं देऊ. आता ते लफडं झालं होतं. म्हणजे गेटला आलो होतो. गेटला आल्याच्या नंतर कस्टमरला फोन लावला डायरेक्टली, म्हणलं मी आलोय गेटच्या इथं. आणि तो गॉगल हा आहे. गॉगल तुम्ही बघू शकता. आता गॉगल नंबरचा वाटतोय मला. हा गॉगल आहे, कारण घातल्याच्या नंतर डोळ्यांना त्रास होतोय, म्हणजे असं बघितलं ना तर डोळ्यांना त्रास होतोय. तर त्यांचा नंबरचाही वाटतंय. आता आपण आहे गंगा लेजेंडच्या गेटवर. कस्टमर मला म्हणले की 5 मिनिटं द्या मला, 5 मिनिटांमध्ये मी गेटच्या इथे येतो. जर 5 मिनिटं वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटं थांबवू शकता का? आता एवढं आलेलो आहे तर 5 मिनिटासाठी एवढा कुठं वेळ इकडे तिकडे बघावं म्हणलं. जाऊ द्या म्हणलं, चालतंय म्हणलं, या म्हणलं.
तर चला बघू आता त्यांचा गॉगल त्यांच्या अमानत त्यांच्याकडे देऊ, 5 मिनिटांमध्ये जाईल त्यांच्या. आता तोपर्यंत फोन आला लगेच. हॅलो हॅलो, हा बोला ना. हो हो गुड्डूच्या ड्रायव्हर मध्ये का? चालते, सांगतो मी तसं. हॅलो, हा सर, शुभम म्हणून आलेले, त्यांना दिले. हा, शुभम म्हणलं ते 602 काय तर म्हणलं फ्लॅट नंबर तुमचा, त्यांनी सांगितलं. हा तेच, ते सांगितलं त्यांनी. ते म्हणले चालते, म्हणले ठेवतो, म्हणले ओळखतं, म्हणले. मग दिलंय त्यांना, त्यांच्याच हातात दिलं. त्यांच्या काही हे नाही वाटलं म्हणून मला फोन करून कन्फर्म करा म्हणलं की त्यांच्याच हातात दिलंय म्हणून. चालते, हा चला. आता अपेक्षा फक्त काय आहे माहिती का, आता वेटिंग करू. कस्टमर आपल्याला किती पैसे देणार आहे. आपण आलेलोय कुठनं, LMD चौकात आलोय, आणि कस्टमरला आपण काय सांगितलंय की आपण आलोय कोथरूडवर ना. तर आता कस्टमरच्या अपेक्षाप्रमाणे कस्टमर किती पेमेंट करू शकतो हे आपण बघू. आल्याच्यानंतर मी पहिलं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपल्याला कुठली नेक्स्ट राईड मिळते का ते बघू आपण. तसं तुम्हाला बोललेलं की गॉगल यायला आलेलो म्हणलं मी बावधनमध्ये, तर बावधनमध्येच मी ड्रॉप केला. पण मी त्यांना सांगितलं कोथरूड साईडवर आलोय. तर त्यांची अमाऊंट किती आली तुम्हीच बघा. एवढ्या अमाऊंटची मी अपेक्षा बी केली नव्हती. अपेक्षा पण रिक्षावाल्यांनी अशी मदत केली, तर समोरच्याकडनं जर असा रिस्पॉन्स आला तर तुम्ही विचार बी करून नाही शकत. एवढा रिक्षावाला खुश होतो. त्याची अमाऊंट बघा फक्त तुम्ही आता. डायरेक्टली 500 रुपये. विचार करायची गोष्ट आहे, डायरेक्टली 500 रुपये तुम्ही सेंड केलेले आहेत त्या सरांनी. वाटलं तुम्हाला ते दोन्ही ट्रान्झॅक्शन मी दाखवतो सरांचं. बघा, मी मागच्या वेळी घेऊन गेलेलो 263 रुपयाची राईड होती, आणि त्यांच्याच खालच्या आत्ता अमाऊंट आली 5:20 मिनिटाला मला मेसेज आला की 520 रुपये त्यांनी नेक्स्ट अमाऊंट पाठवलेली आहे. एवढा खुश झालोय मी, त्याची सांगू नाही शकत. आणि मला आज धंदा कव्हर होत नव्हता. तर ह्या गॉगल देण्याने म्हणजे एक काम नेक केल्याने, एक चांगलं काम केलं की आपल्यासोबत चांगलंच होतं, एवढी गॅरंटी जरा. त्याच्या प्रकारे आपल्याला 500 रुपयाची नोट भेटलेली आहे. आणि त्याच्याप्रमाणे आता बुकिंग किती मिळणार आहेत हे पण बघू आपण. चला तर मंडळी, आपण आलो आता बाणेरच्या पिकअपला. आता पिकअप करू, आणि किती रुपयाची बसली आपल्याला बाणेर हे पण बघू आपण. कस्टमरने फोन लावला होता, आणि कस्टमरने फोन लावला, आणि कस्टमर म्हणजे तिसऱ्या पर्सेंट साठी लावलेला. तर मी म्हटलं गेटच्या इथं आलोय ऑलरेडी, आणि कस्टमर मला सांगतात की मी बस स्टॉपच्या इथे आहे. आता इथं बावधनमध्ये, श्रीरामनगर बावधनमध्ये, तर एकच बस स्टॉप आहे तिथं अपोजिटला. चला तर आता तिथपर्यंत जाऊन बघू. एवढं आलोय, परत कॅन्सल करून मला तेवढं जवळ जाण्यापेक्षा बस स्टॉपच्या इथपर्यंत गेलेलं काय वाईट नाहीये. आता इथं तर कुठलं मेंबर दिसत नाहीयेत. 100 पुढचा वाला बस स्टॉप बघायला लागेल. हा बस स्टॉपला तर कोण नाहीये. बघू आता पुढचा एक आहे अजून एक बस स्टॉप, त्या बस स्टॉपला बघू आपण आहेत का कोण. नसेल तर मग कॅन्सल, 100% कॅन्सल होणार नाही. बाद झालं, आणि अपेक्षेच्या हे वर गेली ऑलरेडी. नाही, बुकिंग आहे, बुकिंग आहे. इथं दिसतंय कोणतरी एक मेंबर. हा, बस स्टॉप पण आहे, आणि मेंबर पण आहे. गेट हा अपोजिटला, आणि हा मेंबर इकडे. इथं दिसतात दोघं तिघ जण. मला तर चेक करू आता, हेच आहेत का. हा, मधलं ते गेट नाही का. हा, मध्ये गेलं, इथनं मध्ये गेलं, मधनं मग फिरून इकडे आलोय. OTP दे. तुम्ही काय माहिती, काय माहिती बघ बाबा काय कशी नाव 9720 9720. ओके. सब झाला आहे आणि काम चालू केलं सगळं 11ला. तुला कॉन्ट्रॅक्टदारात येऊन काय केलं, काम आडीलं त्यांना घेतलं नव्हतं. मग आम्ही दुपारवर केलं काम. इकडनं गाड्या चालत असतो इकडं. जाणार होतो, मग ते मला बसा का म्हणा बदल. मग बोला खुद पहिला
105 रुपये. तर प्रकारे आपला हा ड्रॉप झाला आणि ह्या ड्रॉपचे आपल्याला भेटले 105 रुपये आणि इथनच आपल्याला रिटर्न पडली 173 रुपयाने 52 आहे. चला तर करू पिकअप. आपल्याला काय धंदाच करायचा आहे, इकडे जा तिकडे जा, आपलीच मर्जी आहे. तर करू पहिलं पिकअप आणि बघू किती रुपये होतात. वाजलेले 173 नाही, आपण ते कॅन्सल मारली कारण 5 मिनिटं वेटिंग झालं आणि कस्टमर अजून बी ऍक्टिव्ह नव्हतं, तर त्याच्यावर कॅन्सल मारली. आणि आता लगेच आपल्याला त्याच्या ती कॅन्सल मारण्याचं रिझन काय होतं की 477 रुपये आपल्याला ह्याच्यापर्यंत देत होतो. 477 रुपये आपल्याला आंबेगावचे देत होते 20 किलोमीटरला. त्याच्यावर आपण ती कॅन्सल मारली आणि उचलली. चला 1258. बघू इथं ट्रॅफिक कशामुळे नक्की. ट्रॅफिक तर आहे का. इथलं काम कसं आहे, अर्धवट करायचं आणि अर्धवट सोडून द्यायचं. म्हणजे अर्धे पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर लोक उडत गेले तरी चालते, काय घेऊन देणार नाही. काय बघायचं लाईव्ह हे बघा तुम्ही. लाईव्ह कसे आपटतात ते, जे टॅक्सेस भरणारे आहेत ते कसे आपटतात ते तिथं बघा तुम्ही फक्त. हा गाडी फसली. शाळेच्या कुठं नादाला लागतो ब्रो तू. तनादन पाणी, पाऊसच नाही आणि पाणी एवढं आहे. एक नंबर काम चालू आहे इथलं तर. हे आहे पाषाणचा मधला शॉर्टकट. ते काय नक्की काम केलंय काय माहिती, परत हायवेला रॉंग वेला जायला लागत लोक. आंबेगावचं आहे, आंबेगावच्या इथं परत त्यांनी ब्लॉक करून टाकला रोड. 477 दाखवतोय. पण जास्त झाले आज. हम्म. traffic तर नव्हतं. काय उबेरचं काय कॅन्सल राईड मारली असतील तर होऊन पण शकतं एखाद्या. आता आपण आलोय आंबेगावमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला 20 किलोमीटरला 477 रुपये भेटले. आणि चला आता नेक्स्ट राईड कुठली पडते बघू आपण. आपल्याला आता त्यांचा मेसेज आला, मीटरने आहे म्हणले, नाही म्हणले, मग आपण मारतोय कॅन्सल, आपल्याला नाही जायचं. तेवढी मेहनत कशाला करायची, मग आपण कॅन्सल. आज आपलं सगळ्यात फास्टेस्ट चॅलेंज होतं. फास्टेस्ट चॅलेंज म्हणजे 1,500 रुपये आपण किती लवकरात लवकर करू शकतो म्हणून असं चॅलेंज घेतलेलं आपण आज. तर असं चॅलेंज मध्ये आज आता सकाळी आपण निघलेलो 9:10 तर संध्याकाळी 8 वाजता आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. तर 11 तासामध्ये 1,500 रुपये कम्प्लीट झालेले, 1,500 अबो झालेले. पण 1,500चं चॅलेंज होतं ते कम्प्लीट केलेलं. फर्स्ट डे आपला चांगला चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. हॅलो, येणार होते ना ग तुम्ही. दोन आणलं त्या दिवशी आता की ते नाही ना मॅम, एवढं ऑनलाईन अर्ज नाही ना. चला अशा प्रकारे आपण आंबेगाव मधनं नांदेड सिटी म्हणजे नांदेड गावामध्ये आलोय. गावामध्ये पेमेंट झालं, मीटरने झाले 147 रुपये आणि ऍप्लिकेशनने आपल्याला फक्त 113 रुपये दिले. किती डिफरन्स पडला, काही ट्रॅफिक थोडंफारच होतं, जास्त काय ट्रॅफिक बी नव्हतं. तर एवढा कसं काय फरक पडायला लागला, हे चेकिंग व्हायला पाहिजे का नाही आरटीओ कडनं, हे बघा तुम्ही. चला ना नेक्स्ट राईड आपण बघू
कुठली पडती का आपण इथनं घरी जातोय, आपलं टार्गेट कम्प्लीट झालंय, पण आपल्याला टोटल जेवढी हाय करता येईल तेवढे हाय करायचे. तर चला बघू आपण किती तासामध्ये किती काम करतोय आणि किती इन्कम होणार आहे हे पण बघू. तुम्ही बघू शकता पाणी किती आहे. आता एवढ्या पाण्यामध्ये खड्डा आहे का काय आहे? काहीतरी कळल का माणसाला, तुम्हीच सांगा. हे आहे नांदेड सिटी गाव, गावाच्या मधल्या साईडला आहे पाणी आणि सगळ्या कंपन्या आहेत इथं. तर इथं पाणी बघा किती आहे. चला आपण कस तरी बाहेरनं कडकडन निघून जाऊ. अवका किती चिखल आहे, अवका गाडीच्या टायर बी कुठे चालले हे बी कळत नाही गाडीला, एवढा चिखल आहे. चला झालं बाबा आपलं, ती गाडी निघली आपली, बास दुसरं काय नको आपल्याला. तर भावांनो, आपला आजचं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. 11 तासामध्ये झालं, पण आजचं आपले टोटल किती झाली हे आपण बघू आता. आणि टोटल झाल्याच्या नंतर आपण तर फर्स्ट डे उबेरने किती दिलाय आपल्याला, 1250 रुपये, 1242 रुपये, 1242 फर्स्ट उबेर. अजून बी वाजते नाही. आता ओलाची बारी. ओलाने दिले आपल्याला 647 रुपये. टोटल झाले आपले 1859 रुपये. प्लस आपण तो गॉगल रिटर्न करण्यासाठी गेलो होतो, तो पण अटॅच करायचं का नाही तुम्ही कमेंट्स करून सांगा मला. तर कमेंट करून नक्की सांगा आठवण करून. ते 500 रुपये आपण आता अटॅच करतोय, ते मायनसिंग धरायचे का प्लस धरायचे ते तुम्ही कमेंट्स करा. तर टोटल झालेला दिसतोय 2389 रुपये, म्हणजे 2400 रुपयाच्या घरात झाले. त्याच्यातले आपल्याला 300 रुपयाचा गॅस धरा आपला, तर 2400 मधले काढले तर 2100. तर हा चॅलेंज कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून सांगा मला. पहिल्या डेचा चॅलेंज मध्ये आपल्याला तो गॉगल आपण घेतलेला, तो गॉगल आपण दिला त्यांना रिटर्न, म्हणजे राहिलेली वस्तू त्यांना आपण रिटर्न दिली. आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा बी नव्हती, आपल्या अपेक्षा फक्त 100 रुपयाची होती. त्यांनी ती अपेक्षा आपली पूर्ण केली डायरेक्टली 500 रुपये देऊन. ते 500 रुपये आजच्या धंद्यात धरायचे का नाही, का ते आपले गिफ्ट म्हणून आपण धरायचे ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. तर चॅलेंज नंबर 1 आपला कम्प्लीट झालेलं आहे. तर चॅलेंज नंबर 2 हे कुठलं असणार आहे हे तुम्ही कमेंट्स करून, ज्याचं कमेंट्स करेक्ट निघल त्याला आपण काही ना काही तर गिफ्ट देऊ आपल्यातर्फे. तर गिफ्ट नक्की आपल्याला सेकंड नंबर चॅलेंज कुठला असेल आणि त्याचं फर्स्ट आपण बघणार की सेकंड नंबर चॅलेंज सेम आहे का. जर सेम निघलं तर त्याला आपल्यातर्फे काही ना काही तर गिफ्ट मिळणार, ही 100% गॅरंटी धरा. तर चॅलेंज नंबर सेकंड नंबर चॅलेंज कुठला आहे हे सगळ्यांनी कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलला सगळे नवीन जर कोण आले असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट चॅलेंज कुठला आहे हे कमेंट्स करून आठवणीने सांगा.